नमस्कार मित्रांनो, आपल्या एम-पी-एस-सी ॲनालिसिस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आता लोकसत्ता डिस्कशनला सुरुवात करत आहोत. तर आजच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्याच्यामध्ये फ्रॅक्चर्ड फ्रीडमला पुरस्कार नाकारल्याने निषेधाची लाट, अशी पहिली बातमी आहे. तर या बातमीसंदर्भात काल आपण पाहिलं होतं की भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओइस्ट या पक्षाचे जे पॉलिट ब्युरो सदस्य आहे कोबाड गांधी यांचं जे फ्रॅक्चर्ड फ्रीडम हे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाचा अनगालेले या लेखिका ज्या आहेत त्यांनी अनुवाद केला होता. तर त्या पुस्तकाला गेल्याच आठवड्यामध्ये राज्य सरकारचा जो आहे तर तो यशवंतराव चव्हाण जनस्थान पुरस्कार जो आहे तो पुरस्कार त्याच्यामध्ये अनुवादित प्रकारातला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु नंतर त्या पुस्तकातला जो मजकूर आहे तर तो नक्षलवादी चळवळीशी संबंधित असल्यामुळं वेगवेगळे राज्य सरकारच्या स्तरावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि नंतर तो जो पुरस्कार आहे तो पुरस्कार परत रद्द करण्यात आला होता किंवा तो माघारी घेण्यात आला होता. तर त्या संदर्भात साहित्य वर्तुळात जी आहे ती एक प्रकारची नाराजी किंवा एक प्रकारचं पुरस्कार माघारी घेतल्यामुळं नाराजीची एक लाट पसरलेली आहे. तर त्या संदर्भात शरद बाविस्कर, आनंद करंदीकर या साहित्यिकांनी त्यांच्या पुरस्कार वापसीची घोषणा केलेली आहे. तर लेखिका कवयित्री डॉक्टर प्रज्ञा दया पवार आणि नीरजा यांनीही त्यांच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. तर इतर ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये तर त्या फॅक्च्युअल पद्धतीच्या आहेत आणि वेगवेगळी वैयक्तिक मते आहेत. तर आपण त्या दृष्टिकोनात किंवा त्या डिटेल्समध्ये न जाता आपल्या दृष्टीनं जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे की जगामध्ये वेगवेगळ्या विचारसरणी आहे. त्याच्यामध्ये उदारमतवाद असेल, साम्यवाद असेल, समाजवाद असेल, गांधीवाद, अराज्यवाद, अशा वेगवेगळ्या विचारसरणी आहेत. तर त्या विचारसरणी संदर्भात एखादा विचार मांडणं आणि पुस्तकाच्या स्वरूपात तो प्रकाशित करणं, तर ही बाब आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये चुकीची आहे का, अन्यायकारक आहे का, हे ठरवणं कुठंतरी आपल्या व्यवस्थेमध्ये आवश्यक आहे. सरकार राज्य शासनाच्या स्तरावर अशा विचारसरणीला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या किंवा त्या विचारसरणीबद्दल सहानुभूती निर्माण करणारं कोणतंही साहित्य पब्लिश करणं चुकीचं आहे. अशा पद्धतीचा विचार पुरस्कार रद्द करण्याच्या नियमातून व्यक्त करण्यात आलेला आहे. तर साहित्यिक वर्तुळातून ते पुस्तक लिहिणं म्हणजे नक्षलवादी विचारसरणीचं समर्थन कुठल्याही प्रकारचं असू शकत नाही. त्याच्यामुळं नक्षलवादी चळवळी संदर्भात साहित्य प्रकाशित करणं आणि नक्षलवादी चळवळीचा भाग असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राज्य शासनानं याच्यातील फरक ओळखला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे. तर एक अभ्यासक म्हणून आपण या दोन्ही बाजू समजून घेऊन त्या बातमीचं जे आहे ते विश्लेषण करणं आवश्यक आहे. पुढची आपली महत्त्वाची जी न्यूज आहे त्याच्यामध्ये 70,000 कोटींची महागुंतवणूक, राज्यातील 13 प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी. तर महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 70,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 13 प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मग पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भ आणि इतर ठिकाणी येऊ घातलेल्या उद्योगांमुळे तब्बल 55,000 लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा केलेला आहे. तर यापूर्वी ज्या घटना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे माहीत आहे की टाटा एअरबस, वेदांत, फॉक्सकॉन यासारखे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सध्याच्या सरकारवर विरोधकांनी टीका केली होती आणि त्यानंतर सरकारने मग महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी किंवा गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अतिशय वेगानं निर्णय घेत रत्नागिरीमधील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प की जो नाणार प्रकल्प या नावाने ओळखला जातो तर तो प्रकल्प आणण्यासाठी हालचाल केली. त्यानंतर राज्यामध्ये इतर प्रकारचीही गुंतवणूक यावी यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याचाच भाग म्हणून सध्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची उद्योग महाराष्ट्रामध्ये आणण्यासंदर्भात बैठक झाली आणि त्यामध्ये 70,000 कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. तर या जो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्र म्हणजेच इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी
फील्ड अशा पद्धतीचं एक क्षेत्र आहे. तर ते क्षेत्र विकसित करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला केलेली आहे. तर आणखी एक महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये नुकतीच आपल्या देशाचे जे कर्ममंत्री जे आहेत प्रल्हाद जोशी, तर त्यांनी महाराष्ट्र सरकारबरोबर घेतलेल्या मीटिंगमध्ये महाराष्ट्र राज्याने सुद्धा खनिज आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांसाठी विशेष लक्ष देऊन काही निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. तर त्या संदर्भातली जे प्रशासकीय पातळीवरचे निर्णय आहेत तर त्या निर्णयांना वेग देण्यासाठी खनिज आणि पेट्रोकेमिकलसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये उद्योग विभागामध्ये स्वतंत्र सचिव नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा यांसारख्या विभागाप्रमाणे उद्योग विभागातही 2 सचिव कार्यरत असतील. एक जो सचिव आहे तर तो नॉर्मल उद्योग विभागाचं काम पाहण्यासाठी आणि दुसरे जे सचिव असतील तर ते खनिज आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रातली गुंतवणूक किंवा या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी. त्यानंतर पुण्यात जो आहे तो फोक्सवॅगन जर्मनीची जी कंपनी आहे तर ती महिंद्रा ऑटोमोबाईल्स कंपनीचा जो प्रोजेक्ट आहे पहिला प्रकल्प पुण्यात होणार आहे आणि या माध्यमातून राज्यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पात विदेशी गुंतवणूक ही होणार आहे. या विदेशी गुंतवणुकीमध्ये जर्मनीतील फोक्सवॅगन ही जी कंपनी आहे त्यांच्या सहकार्यानं तंत्रज्ञान विषयक तसेच संशोधन व विकास या संदर्भात नमुना किंवा प्रोटोटाईप बनवण्यात येणार आहे. तर आपल्याला हा जो मुद्दा आहे तर ही एक घटना आहे की राज्यामध्ये गुंतवणूक येत आहे किंवा उद्योग येत आहे. तर आपण कुठं ही बातमी जी आहे किंवा ही न्यूज आहे ती कुठं वापरू शकतो तर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर 3 मध्ये राज्याची जी औद्योगिक विकास किंवा औद्योगिक वाढ आहे त्याच्यामध्ये आपण जर परीक्षेमध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला गेला की महाराष्ट्र राज्य शासनाचा उद्योगांच्या विकासासाठी किंवा उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासन जे जे प्रयत्न करत आहे तर त्या प्रयत्नांचा आढावा घ्या किंवा त्या प्रयत्नांची समीक्षा करा किंवा राज्य शासनाने आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणकोणती धोरणे आखलेली आहेत. अशा संदर्भातला कोणताही जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचं विकासाचं धोरण, त्याच्या मागची गव्हर्निंग फिलॉसॉफी आणि त्यानंतर जे वेगवेगळे धोरण असतील, वेगवेगळ्या पॉलिसीच्या संदर्भातले निर्णय असतील तर ते निर्णय आपल्याला या दृष्टीनं माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढं जर गेलो तर आपण कालच बघितलं की अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या शुक्रवारी भारत आणि चीन या 2 देशांच्या सैन्यांमध्ये चकमक झाली होती आणि त्याच्यामध्ये दोन्ही देशाचे सैनिक जे आहेत ते जखमी झाले होते. तर त्या संदर्भात भारताचे माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल संसदेमध्ये निवेदन दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही एक किरकोळ घटना होती. त्याच्यामध्ये या चकमकीमध्ये दोन्हीकडील सैनिक किरकोळ जखमी झालेले आहे. प्राणहानी कुठलीही झालेली नसून एकही जवान गंभीर जखमी झालेला नाही आहे. परंतु आता हे फॅक्च्युअल डिटेल्स जरी पाहिले आपण तरी त्याच्यामध्ये आपल्याला एक धोरणात्मक अभ्यास करताना कोणत्या बाबी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तर आपण कालच बघितल्याप्रमाणे 2016ला सिक्कीममधील डोकलाम प्रांतामध्ये, त्यानंतर गलवान प्रांत असेल किंवा लडाखमधलं पँगॉंग लेक आहे त्याच्या संदर्भातला चकमक असेल किंवा आता अरुणाचल प्रदेशमध्ये परत काल झालेली शुक्रवारी झालेली चकमक असेल तर या संदर्भात आपल्याला चायनाचं बॉर्डरवर जो एक ॲक्टिवनेस दिसून येत आहे तर त्या संदर्भात भारताने बॉर्डरच्या सिक्युरिटीसाठी वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे. बॉर्डर भागामध्ये वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतील, त्याच्यामध्ये रस्ते असतील, दळणवळण असेल तर या सगळ्या बाबींकडं लक्ष देऊन आपलं बॉर्डर सिक्युरिटी धोरण जे आहे तर ते धोरण अधिकाधिक मजबूत करण्याची गरज आहे. तर हा जो भाग आहे तर तो आपल्याला परत GS3मध्ये इंटरनल सिक्युरिटी असेल किंवा एक्सटर्नल सिक्युरिटी, मग त्याच्यामध्ये डिफरंट फोर्सेस असतील किंवा भारताचं सिक्युरिटी धोरण जे आहे तर बॉर्डर सिक्युरिटी मॅनेजमेंट या पद्धतीचं जे टॉपिक किंवा त्याच्याशी रिलेटेड जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही घटना कनेक्ट करता येऊ शकते. तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे एक वेगळेपण असं आहे की चायनाने जे भारतावर आक्रमण करण्याचा किंवा बॉर्डरची जी स्टेटस किंवा सिच्युएशन आहे तर ती भंग करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर त्याला भारतातल्या ज्या आर्म फोर्सेस आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं रिप्लाय दिलेला आहे किंवा एक आक्रमक पद्धतीनं त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्या पुढची जी बातमी आहे तर ती बातमी
अणुकेंद्रक संयोगातून ऊर्जा निर्मिती प्रयोगाला मोठे यश, अशा पद्धतीची ही बातमी आहे. तर एक ग्लास पाण्यातून घराला वर्षभर वीज. तर एक महत्त्वाचा जो कन्सेप्ट आहे न्यूक्लिअर फिजिक्समधला, न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन या पद्धतीचे जो कन्सेप्ट आहे. तर न्यूक्लिअर फिशनमध्ये एक जड मूलद्रव्य युरेनियम, थोरिनियम यासारखे जड मूलद्रव्यावर आपण न्यूट्रॉनचा मारा करून त्याचं विखंडन किंवा विभाजन करून त्याच्यातून जी ऊर्जा प्राप्त होते, तर त्या ऊर्जेचा वापर करून आपण वीज निर्मिती करत असतो किंवा अणुबॉम्बचं टेक्नॉलॉजी असेल तर त्या पद्धतीचं तंत्रज्ञान आपण वापरत असतो. न्यूक्लिअर फ्युजनमध्ये आपण दोन हलके मूलद्रव्ये जे आहेत की ज्यांचं एक अणुअंक जो आहे तर तो कमी आहे, तर असे दोन हलके मूलद्रव्ये एकत्र करून त्याच्यापासून जड मूलद्रव्याची आपण निर्मिती करत असतो. तर त्या फ्युजनमध्ये अतिशय म्हणजे ती फ्युजनची प्रक्रिया होण्यासाठी अतिशय जास्त टेम्परेचरची आवश्यकता असते. तर त्या अतिशय हायेस्ट टेम्परेचरच्या उपस्थितीमध्ये आपल्याला दोन हलक्या मूलद्रव्यापासून एक जड मूलद्रव्य बनवलं जातं आणि त्या प्रोसेसमध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असते. तर त्याला न्यूक्लिअर फ्युजन म्हणजेच अणुकेंद्रक संयोग असं म्हटलं जातं. तर न्यूक्लिअर फ्युजन ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचाच वापर करून सध्या अमेरिकेतील संशोधकांना ऊर्जा निर्मिती करण्याच्या प्रयोगामध्ये अतिशय मोठं यश आलेलं आहे. या प्रक्रियेसाठी लागलेल्या ऊर्जेपेक्षा म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जितकी ऊर्जा लागते त्याच्यापेक्षा अधिक ऊर्जेची निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे आणि एक प्रकारे कार्बनमुक्त आणि सुरक्षित ऊर्जा निर्मितीचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यताही आता बळावली आहे. तर यामुळे अधिक संशोधन होऊन खरोखरच एक निर्मिती प्रकल्प जर अस्तित्वात आला तर एक ग्लास पाण्यापासून एका घराला वर्षभर पुरेल इतकी वीज निर्माण होऊ शकेल. तर या प्रक्रियेची जी वीज निर्मितीची क्षमता आहे, जे पोटेन्शियल आहे, तर त्याचा विचार आपण करू शकतो. ठीक आहे, परंतु हे तंत्रज्ञान यशस्वी होणं फार गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकल पातळीवर येण्यासाठी त्याचा वापर जो आहे तो प्रॅक्टिकल स्तरावर होण्यासाठी ज्या काही बाबी आवश्यक आहेत तर त्या बाबी आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. तर कुठलीही वीज निर्माण होताना अणुविद्युत असेल, औष्णिक विद्युत असेल किंवा जलविद्युत असेल, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की विजेचं जे टर्बाईन आहे तर ते विद्युत टर्बाईन फिरणं महत्त्वाचं आहे. ते फिरल्यानंतरच वीज निर्माण होत असते. फक्त ते टर्बाईन कोणत्या ऊर्जेचा वापर करून आपण फिरवतोय त्याच्या आधारावर मग वीज निर्मिती प्रकल्पांचं विभाजन केलं जातं. म्हणजे जर आपण ते टर्बाईन कोळशाच्या ज्वलनापासून पाणी तापवून आपण पाणी गरम करून त्या पाण्याची वाफ बनवतो आणि त्या वाफ अतिशय जास्त वेगाने ते टर्बाईनवर सोडून आपण ज्यावेळेस टर्बाईन फिरवतो तर तेव्हा त्याला औष्णिक वीज प्रकल्प असं म्हटलं जातं. त्यानंतर हेच टर्बाईन जेव्हा आपण अणुविद्युत टेक्नॉलॉजी वापरून किंवा अणुऊर्जा वापरून मग ती न्यूक्लिअर फिशन असेल किंवा न्यूक्लिअर फ्युजन असेल, अशा दोन्ही पद्धतीनं आपण ऊर्जा तयार करून त्या ऊर्जेच्या आधारे पाणी गरम करून त्याच्यापासून होणारी वाफ जर आपण टर्बाईनवर अतिशय जास्त वेगाने सोडून ऊर्जा निर्मिती करत असू तर त्याला अणुविद्युत असं म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे अतिशय उंचावरून पडणारे जे पाणी आहे तर ते वळवून टर्बाईनवर फोकस करून ज्यावेळेस पाण्याचा वापर करून ते टर्बाईन फिरवलं जातं आणि त्याच्यातून विद्युत निर्मिती केली जाते तर त्याला जलविद्युत असं म्हटलं जातं. पवन ऊर्जेमध्ये पण सेम कन्सेप्ट की वाऱ्याचा उपयोग करून आपण ते टर्बाईन फिरवत असतो. तर अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारची ऊर्जा असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपण टर्बाईन फिरवण्यासाठी कोणत्या ऊर्जेचा वापर करतोय त्याच्यावरून तो प्रकल्प कोणता आहे याचं विभाजन केलं जातं किंवा त्याला ते नाव दिलं जातं. तर याच्यामध्ये अर्थातच अतिशय सर्वात कमी प्रदूषण करणारा हा स्रोत आहे, अतिशय स्वच्छ पद्धतीचा हा स्रोत आहे. तर त्याच्यामध्ये मग नॉर्मल जी न्यूक्लिअर फिशनची जी प्रोसेस आहे त्याच्यापेक्षा न्यूक्लिअर फ्युजन वेगळं कसं आहे, तर एकतर पहिली गोष्ट आहे की न्यूक्लिअर फिशनपेक्षा न्यूक्लिअर फ्युजनमध्ये तयार होणारी जी ऊर्जा आहे ती अतिशय जास्त प्रमाणात तयार होत असते. दुसरा सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे न्यूक्लिअर फिशनमध्ये अतिशय जास्त प्रमाणात न्यूक्लिअर वेस्ट म्हणजे अणुकचरा निर्माण होत असतो. तर त्या अणुकचरा जो आहे तर तो रेडिएशन करत असतो. तर तो रेडिएशन जे बऱ्याच वेळा असतात ते पर्यावरणासाठी, ह्युमनसाठी आणि प्राणी जगतासाठी अतिशय धोकादायक असतात. तर त्याला जमिनीवर खोल गाडून त्याची विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था करावी लागते. तर न्यूक्लिअर फ्युजन या प्रोसेसमध्ये अशा पद्धतीचा जो अणुकचरा आहे तर तो मोठ्या प्रमाणात तयार होत नाही. तर न्यूक्लिअर वेस्टच्या दृष्टिकोनातून ही न्यूक्लिअर फ्युजनची जी प्रोसेस आहे तर ती कंपॅरेटिव्हली न्यूक्लिअर फिशनपेक्षा अतिशय जास्त सिक्युअर आहे, अतिशय जास्त लाभदायी आहे. मग ते वीज निर्मिती कशी होते तर ते आत्ताच आपण पाहिलेलं आहे. तर अतिशय वीज क्षेत्रामधलं एक महत्त्वाचं संशोधन या ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवर जी बातमी आहे तर ती परत पहिल्या पेजवर जी बातमी होती फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकासंदर्भात, तर तीच बातमी परत त्याच्यामध्ये आलेली आहे आणि आपण ती ऑलरेडी पाहिलेली आहे. तर आपण आता
पुढचं जे पेज आहे त्याच्यामध्ये पुण्यात 11,650 कोटींची नव्याने गुंतवणूक आणि त्याच्यामध्ये विद्युत वाहन निर्मितीत पुणे देशात अग्रणी. ठीक आहे, अशा पद्धतीची बातमी आहे, तर ती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर जे महत्त्वाच्या परीक्षा ओरिएंटेड ज्या न्यूज आहेत त्याच्यामध्ये राज्यात पुन्हा जलयुक्त शिवार ही जी बातमी आहे तर ती आता महत्त्वाची बातमी आहे. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गुंडाळण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान पुन्हा राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या सरकारमध्ये असताना ही स्कीम सुरू झाली होती. दरम्यानच्या काळात 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडी सरकार आलं होतं तर त्यांच्या काळामध्ये ही योजना जी आहे ती योजना बंद करण्यात आली होती किंवा त्याची अंमलबजावणी आहे ती थांबवण्यात आली होती. तर आता परत ती योजना सुरू करण्याचा जो निर्णय आहे तर तो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तर 2015 ते 19 या कालावधीमध्ये तब्बल 39 लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी ही स्कीम सुरू केली होती. तर त्याच्यामध्ये या योजनेमुळं खूप साऱ्या गावांमध्ये सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. त्याच्यामध्ये 27 लाख TCM पाणीसाठा क्षमता निर्माण झाली होती आणि कृषीचे विशेषतः रब्बीतील उत्पादन जे आहे तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये मग महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याच्यावर घोटाळे किंवा गैरव्यवहार होत असल्याचे आरोप झाले होते आणि त्या संदर्भात चौकशी सुरू झाली होती. तर आता परत ह्या बाकी प्रशासकीय किंवा फॅक्च्युअल डिटेल्स आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. तर महाराष्ट्राच्या शेती विकासासाठी अगदी छोट्यात छोटा आणि मोठ्यात मोठा जो काही इनिशिएटिव्ह आहे तर तो आपल्या राज्याच्या शेती विकासासाठी, शेती धोरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण त्याची दखल घेतलेली आहे. तर त्यानंतर इतरही मंत्रिमंडळ उपसमितीची जी बैठक आहे तर ती काल झाली होती. त्याच्यामध्ये इतरही काही निर्णय घेतलेले आहेत. तर 5 कामगार कायद्यांमध्येही सुधारणा करण्यात आलेली आहे. तर आत्ताच माहिती असेल की केंद्र स्तरावरही नुकतंच एक देशभरामध्ये असलेले 44 जे कामगार कायदे आहेत त्या कायद्यांचं विलगीकरण करून किंवा एकमेकांमध्ये मर्ज करून आपण 4 मुख्य कामगार कायद्यांच्या संदर्भात लेबर कोड बनवण्यात आलेले आहेत. तर एक प्रकारे कामगार कायद्यांच्या संदर्भात अतिशय जास्त कॉम्प्लिकेशन किंवा क्लिष्टपणा अगोदर होता. तर तो टाळून आता आपण एक सुलभीकरण किंवा सुटसुटीत असे कामगार कायदे केलेले आहेत की जे उद्योगस्नेही असेल त्याच्यामध्ये कामगारांच्या कल्याणाचीही काळजी घेतली जाईल आणि उद्योगस्नेही वातावरण जे आहे तर ते वातावरण पण टिकून राहील. तर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने या संदर्भात सध्या कामगार कायद्यातील या कालबाह्य तरतुदी काढून टाकून त्याच्यामध्ये काही नवीन सुधारणा केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, महाराष्ट्र कामगारांचा किमान घरभाडे भत्ता अधिनियम, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम आणि महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर हे आपण महत्त्वाचा जो निर्णय आहे तर तो आता आपण पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता पुढचा जो महत्त्वाची जी बातमी आहे तर ती बातमी आपण पाहणार आहोत. एक महत्त्वाची जी बातमी आहे इथं तर त्याच्यामध्ये आंतरजातीय विवाहातील समस्यांसाठी मंगल प्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. तर आंतरजातीय आणि आंतरधर्मी या विवाहातून होणाऱ्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांमध्ये फसवणूक झालेल्या किंवा अत्याचार होत असलेल्या मुलींच्या मदतीसाठी महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे. तर सध्याच आपण पाहिलं की श्रद्धा वालकर हिच्या क्रूर हत्येचं प्रकरण उजेडात आल्यानंतर ज्या वेगवेगळ्या राज्यभरामध्ये मुली आहेत की ज्यांना त्यांच्या परिवारापासून त्या दुरावलेल्या आहेत किंवा आंतरजातीय आंतरधर्मी विवाहामुळं परिवारापासून त्यांची ताटातूट झालेली आहे. तर आज सध्या त्या अत्याचार भोगत असतील अशा मुली विवाहित महिला यांना आधार देण्यासाठी त्यांना त्यांच्या समस्यांवर मदत करण्यासाठी लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची समिती नेमण्यात आलेली आहे. आंतरजातीय विवाह परिवार समन्वय समिती या नावाने ही समिती कार्यरत राहणार असून राज्य स्तरावर आणि गरज भासल्यास जिल्हा स्तरावर ही हेल्पलाईन सुरू करण्यात येईल. तर एक धोरणात्मक पद्धतीचा हा निर्णय आहे आणि राज्यामध्ये ज्या अत्याचार होणाऱ्या महिला आहेत तर त्या महिलांच्या संदर्भात कोणकोणते निर्णय घेतले जातात तर त्या संदर्भात आपण हा एक महत्त्वाचा जो निर्णय आहे तर तो निर्णय आपण त्याची नोंद घेऊ शकतो. तर त्याच्यानंतर ज्या इतर महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये तर परीक्षा दृष्टिकोनातून फारशा या पेजवर महत्त्वाच्या बातम्या नाहीत. त्यानंतर जर आपण पुढं पाहिलं तर देश विदेश या पेजवर सीमा प्रश्नावर आज बैठक घेण्यात येत आहे.
तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या संदर्भात बेळगाव प्रश्नावर जे वाद चालू आहे आणि दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असेल विशेषतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे वादग्रस्त स्टेटमेंट दिले होते, तर त्या संदर्भात आपण केंद्राकडे तक्रार केली होती आणि भारताचे जे माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आता या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक होऊन त्याच्यामध्ये चर्चा या संदर्भात केली जाणार आहे. तर आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून जी माहिती असण्याची जी बाब आहे की गृह मंत्रालय जे केंद्रातलं आहे तर त्यांच्याकडे या संदर्भात म्हणजे राज्यातील जे वाद आहेत आपण मागं पण या अगोदर पाहिलं होतं की मिझोराम आणि आसाम या राज्यांमध्ये जे सीमा विवाद झाला होता तर त्याच्या संदर्भात पण केंद्रातल्या गृह मंत्रालयानं दखल घेऊन या संदर्भात चर्चेला सुरुवात केली होती. तर सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पण या संदर्भात चर्चा जी आहे ती गृह मंत्रालय घडवून आणणार आहे. तर केंद्रातलं जे गृह मंत्रालय आहे अशी वेगवेगळ्या घटना ते हँडल करत असतं. तर अशा आणखी कोणत्या कोणत्या घटना आहेत की ज्या आपल्याला जनरली असं वाटतं की केंद्रातलं जे गृह मंत्रालय आहे तर ते फक्त कायदा सुव्यवस्था किंवा पोलीस प्रशासन या संदर्भात निर्णय घेत असतं, परंतु त्याचबरोबर पोलीस प्रशासन किंवा कायदा सुव्यवस्थेबरोबरच वेगवेगळ्या राज्यांमधले जे संबंध आहेत आणि त्यांच्यामधले राज्यांसंदर्भात आणि केंद्रशासित प्रदेशांबाबत ज्या बाबी आहेत, जे प्रशासकीय अधिकार आहेत, तर त्या संदर्भात निर्णय घेण्याचं काम ही गृह मंत्रालय करत असतं. त्याचबरोबर भाषा किंवा लँग्वेज या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय असतील. त्यानंतर जनगणना, तर जनगणना कायदा 1948च्या अन्वये जी जनगणना घेण्यात येते आणि कोविडच्या काळामध्ये म्हणजे 2021ला आता ती घेण्यात येणार होती, परंतु कोविडमुळे ती पोस्टपोन करण्यात आली होती. तर ते जनगणना कंडक्ट करण्याचं जे काम आहे ते सुद्धा गृह मंत्रालयच करत असतं. त्यानंतर बाकीचे वेगवेगळे जे डिझास्टर मॅनेजमेंटचे इश्यूज आहेत, क्रायसिस आहे, तर त्या संदर्भात सुद्धा वेगवेगळे निर्णय घेण्याचं काम जे आहे ते गृह मंत्रालय करत असतं. तर यानंतर जी चर्चा होईल तर चर्चेचे जे निष्कर्ष बाहेर येतील त्यानंतर आपण परत ही जी न्यूज आहे तर ती न्यूज आपण डिस्कस करूयात. 7 सदस्यांच्या घटना पीठापुढे सुनावणी घ्या. तर राज्यातील जो शिवसेना या राजकीय पक्षाच्या संदर्भात जो सत्ता संघर्ष आहे तर त्याच्यावर आता ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात मागणी आहे की 7 सदस्यांच्या घटनापीठापुढे याची सुनावणी घ्या. तर त्याच्यामध्ये कोणती सुनावणी घ्यायची म्हणजे सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी हे सांगितलेलं आहे की या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती निवडणूक आयोगापुढे झाली पाहिजे. परंतु याच्यामध्ये काही घटनात्मक प्रश्न असल्यामुळे घटनात्मक प्रश्न कोणते आहेत मग की आपण जी 91वी घटनादुरुस्ती म्हणजे पहिल्यांदा आपण 52वी घटनादुरुस्ती 1985 साली केली. त्याच्यानुसार आपण पक्षांतर बंदी हा एक प्रकारे अपात्रतेसाठी अपात्रतेसाठी किंवा पक्षांतर बंदी केल्यामुळं एखाद्या सदस्याची अपात्रता होऊ शकते अशा पद्धतीचा आपण कायदा केला. त्यानंतर आपण 91वी घटनादुरुस्ती 2004मध्ये 1/3 जर पक्ष प्रतिनिधी जे आहेत तर ते फुटून दुसऱ्या पक्षामध्ये जर विलीन झाले तर ती जी पळवाट अगोदर होती की अपात्रता होणार नव्हती. जर 1/3 सदस्य एका पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षामध्ये जर विलीन झाले तर अपात्रतेची जी कारवाईपासून त्यांना संरक्षण मिळत होतं तर ती पळवाट आपण बंद केली. पण आजही 2/3 सदस्य जे आहेत तर ते एका पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर ती अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर होत नाही. तर सध्या आपण बघितलं की शिंदे गटामध्ये जवळपास 2/3 सदस्य जे आहेत तर ते महाराष्ट्र विधानसभेतील सदस्य असतील किंवा केंद्रातील सदस्य असतील म्हणजे पार्लमेंटमधील सदस्य, तर तेवढं संख्याबळ जे आहे ते शिंदे गटाबरोबर आहे. तर ॲक्च्युली खरा पक्ष म्हणजे त्या पक्षाच्या घटनेनुसार असणारे कार्यकारी अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, त्यांना खरा पक्ष म्हणून मान्यता द्यायची की त्या पक्षाचं विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये असणारे जे संख्याबळ आहे त्यांना खरा पक्ष म्हणून मान्यता द्यायची. तर या संदर्भातला जो वाद आहे तर त्या वादावर निर्णय घेण्यासाठी एक 7 सदस्यीय घटनापीठ जे आहे तर त्या पीठापुढं ही सुनावणी घेतली पाहिजे. तर त्या संदर्भात ठाकरे गटाने आता सध्या सर्वोच्च न्यायालयात मागणी केलेली आहे. तर जसा निर्णय येईल तसा आपण ती न्यूज फॉलो करूयात. तर एक छोटी न्यूज इथं आहे की कुलपतीपदी राज्यपालांऐवजी शिक्षण तज्ज्ञ. तर केरळ राज्यामध्ये हे जे विधेयक आहे तर ते मंजूर झालेलं आहे. तर आपल्याला हे माहिती आहे की राज्यातील जे विद्यापीठ असतात तर त्या विद्यापीठांचे जे कुलपती असतात तर ते कुलपती माननीय राज्यपाल असतात आणि जे त्यांचे वेगवेगळे निर्णय आहेत तर ते निर्णय घेण्यासाठी आपण कुलगुरूंची नेमणूक करत असतो. परंतु केरळ या राज्यामध्ये सध्या असा निर्णय घेण्यात आलेला आहे की त्या राज्यातील विद्यापीठांच्या कुलपती पदावर राज्यपालांच्या जागी नामवंत शिक्षण तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. तर आपल्यासाठी फक्त हा निर्णय आणि ते राज्य इम्पॉर्टंट आहे की शिक्षण क्षेत्रातला एक महत्त्वाचा निर्णय या राज्यानं घेतलेला आहे.
तर आता आपण त्याच्या खालची जी महत्त्वाची न्यूज आहे त्याच्यामध्ये मोठ्या सर्वव्यापी आव्हानांना एकजुटीने तोंड देण्याचा संकल्प, भारताच्या G20 अध्यक्षपदास G7 गटांच्या देशांचा पाठिंबा. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट माहितीच आहे की पुढच्या वर्षी म्हणजे 2023ला G20 गटाची जी मीटिंग आहे तर ती भारतामध्ये होणार आहे आणि त्याच्या संदर्भात भारताला अध्यक्षपद भेटलेलं आहे. तर या G7 राष्ट्रगटाच्या नेत्यांनी भारताच्या G20 राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदास एकमुखाने पाठिंबा दिलेला आहे किंवा न्याय्य जगासाठीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत या देशांनी जगातील सर्वव्यापी आव्हानांना व अचानक निर्माण होणाऱ्या आव्हानांना एकजुटीने सामोरे जाण्याचा संकल्प केलेला आहे. आणि एक प्रकारे तसं निवेदन जे आहे तर ते निवेदन G7 या सदस्य राष्ट्रांकडून देण्यात आलेलं आहे. तर आता हे G7 जे राष्ट्र आहे तर त्यांनी एक प्रकारे भारताच्या अध्यक्षपदाला आणि अध्यक्षपदाच्या नेतृत्वामध्ये जी काही कार्यपद्धती किंवा जे काही कार्यक्रम राबवला जाईल तर त्या संदर्भात आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. तर या G7 गटामध्ये कोणकोणते देश येतात तर त्याच्यामध्ये अमेरिका, उत्तर अमेरिका खंडामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिका आणि कॅनडा, त्याच्यानंतर जर आपण युरोपमध्ये पाहिलं तर फ्रान्स, युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन आणि जर्मनी आणि इटली हे 4 महत्त्वाचे देश येतात. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा जो देश आहे आशियामधला तो म्हणजे जपान. तर ह्या 7 कंट्री ज्या आहेत तर त्यांना मिळून G7 असा गट असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पूर्वी रशिया हा देशही होता, पण 2014 साली रशियानं जेव्हा क्रिमिया हा प्रांत जो आहे युक्रेनचा तर तो घेतल्यानंतर रशियाला या गटातून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता तो G8चा परत G7 गट जो आहे तर तो गट सध्या अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढची न्यूज वाचली तर त्याच्यामध्ये G20 एक पृथ्वी आणि एक भविष्य. तर त्याच्यामध्ये G20 म्हणजे या आर्टिकलमध्ये आता छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या संदर्भात आपल्याला फक्त G20 या प्लॅटफॉर्मवरून आपण क्लायमेट चेंज असेल किंवा आपली अर्थ आहे पृथ्वी, तर त्या पृथ्वीच्या आरोग्याच्या संदर्भात जे प्रदूषण होत आहे, जे क्लायमेट चेंजचे मोठमोठे इन्सिडेंट होत आहेत तर त्या संदर्भात क्लायमेट चेंजवर मात करण्यासाठी आणि जे कार्बन इमिशन आहे ते कमी करण्यासाठी काय काय आपण वेगवेगळे निर्णय घेऊ शकतो किंवा अखंडित आपल्या पृथ्वीच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग त्याच्यामध्ये अर्थ, आरोग्य, हवामान बदल, डिजिटल व्यवहार, क्रिप्टो अशा वेगवेगळ्या क्षेत्रात बदल करताना, धोरणे आखताना आपण वसुदैव कुटुंबकम म्हणजे आपली पृथ्वी एक आहे, जगामध्ये सगळे राहणारे लोक जरी वेगवेगळ्या देशांमध्ये विभाजित झालेले असले तरी माणूस जात ही सर्व एकच आहे आणि आपल्याला हे मोठे मोठे निर्णय घेताना जगातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून हे निर्णय घेतले गेले पाहिजेत. तर या संदर्भातलं हे आर्टिकल आहे. तर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही हे जरूर आर्टिकल वाचू शकता. पण एक्झाम दृष्टिकोनातून जो आहे तो फक्त त्याच्यामध्ये एक धोरण आणि धोरणात्मक बाबी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वरचं जे आर्टिकल जे आहे तर त्याच्यामध्ये नेहरू स्मरण नको, जिनपिंग भारताला सॉफ्ट टार्गेट समजत असतील तर चीनला कळेल अशा भाषेत उत्तरं देण्याची तयारी आपल्याला करावी लागेल. तर त्याच्यामध्ये चीनचं जे एक कावेबाज धोरण जे आहे तर की चीन कशा पद्धतीने भारताला डिप्लोमॅटिक चर्चेमध्ये अडकवून पाठीमागे खूप आक्रमक अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी अवलंब करत असतो आणि बॉर्डरवर बऱ्याच वेळा आपल्याला हे आपल्याला दिसलेलं आहे. तर त्यामुळं चीनवर विश्वास न ठेवता आपण चीनला उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत तर ते निर्णय आपण घेतले पाहिजेत. आपल्याला आपल्या आर्मीचं जे मॉडर्नायझेशन आहे आपल्याला ते केलं पाहिजे. वेगवेगळ्या देशांकडून मदत घेऊन आपण आपल्या सैन्याचं अत्याधुनिकीकरण केलं पाहिजे. तर संरक्षण क्षेत्रामध्ये नुकतंच आपण आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनातून वेगवेगळे जे प्रॉडक्ट आहेत, वेगवेगळ्या ज्या मशीन्स आहेत तर त्या आपण बाहेरून मागवण्यापेक्षा स्वतः आपल्या देशामध्ये आता आपण तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण बॉर्डरचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये पण आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रोड असतील, रेल्वे असतील किंवा वेगवेगळे पूल असतील तर ते बांधण्याचं काम आपण वेगाने करतोय. तर एक आपलं हा दृष्टिकोन ठेवूनच आपण हे सगळं काम करतोय की भविष्यामध्ये जर चीनबरोबर जर काही समस्या निर्माण झाली आणि बॉर्डरच्या संदर्भात जर काही विवाद निर्माण झाला तर चीनशी लढण्यासाठी आपली शस्त्रसज्जता जी आहे ती योग्य प्रमाणात असायला पाहिजे. तर त्याच दृष्टिकोनातून या आर्टिकलमध्ये जे आहे तर ते दिलेलं आहे की चीनला कळेल अशा भाषेतच आपण उत्तर देण्याची तयारी केली पाहिजे. त्यानंतर डिअर नेहरू यू आर अंडर अरेस्ट, ते राजकीय स्वरूपाचं आर्टिकल आहे तर ते आपण काही पाहणार नाही आहोत. त्याच्यानंतर विश्लेषण जे आहे त्याच्यामध्ये आयात शुल्क रद्द केल्याने काय होणार, तर कालही आपण तेलाच्या खाद्यतेल जे आहे तर त्याच्या संदर्भातली जी पॉलिसी आहे तर ती पॉलिसी त्या संदर्भातल्या ज्या घटना आहेत त्या पाहिल्या होत्या की
आयात कर कमी केल्यामुळे वेगवेगळ्या देशातून येणारा जो कृषी माल आहे तर त्याची आवक भारतीय बाजारामध्ये वाढून भारतीय बाजारामध्ये शेतकऱ्यांचा जो माल येतोय तर त्या मालाची आवक म्हणजे एक प्रकारे आयातीद्वारे बाहेरून येणारा माल आणि आपल्या शेतकऱ्यांचा उत्पादित होणारा माल हे दोन्ही माल भारतामध्ये इथल्या मार्केटमध्ये आल्यामुळं त्या मालाची आवक वाढते आणि त्या आवक वाढल्यामुळं त्या शेतमालाचे जे भाव जे आहेत तर ते भाव घसरून आपल्या शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. तर ही न्यूज आपण ऑलरेडी काल पाहिलेली आहे. फक्त काल तेलबियांच्या संदर्भात आपण पाहिली, आज कापसाच्या संदर्भात ही न्यूज दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये सध्या कापसाला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दर मिळत असतानाही कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने कापसावरील जे 11% आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे आणि ही मागणी मान्य जर केली तर एक प्रकारे कापूस उत्पादक शेतकरी आणखी संकटात सापडतील अशा पद्धतीची भीती व्यक्त केलेली आहे. तर दाक्षिणात्य जे कापड उद्योजक आहेत तर त्यांच्यापुढे सरकारने झुकू नये यासाठी जिनिंग प्रेसिंग कारखानदारांनी वस्त्रोद्योग विभागास पत्र दिलेले आहे. तर परत तेच आहे की एक प्रकारे आपण जे बाहेरून कापूस आणतोय तर त्याच्यामध्ये जो आयात कर लावला जातो तो आयात कराचं जर प्रमाण कमी केलं तर कापसाची जी आयात आहे तर ती कापसाची आयात कमी होऊन आपल्या मार्केटमध्ये जे आहे तर ते कापसाचं प्रमाण वाढतं आणि शेतकऱ्यांना जो कापसाला मिळणारा भाव आहे तर तो भाव कमी होतो. तर त्या संदर्भात एक बॅलन्स राखणं खूप गरजेचं आहे. मग सध्या कापसाची बाजारातील स्थिती काय आहे, कापूस उत्पादकांच्या अपेक्षा काय आहेत, राज्यात जिनिंग प्रेसिंगची स्थिती काय आहे, तर या सगळ्या ज्या फॅक्च्युअल ज्या बातम्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला एक कापूस इंडस्ट्री किंवा कॉटन इंडस्ट्री असेल तर ते समजण्यासाठी आपल्याला या गोष्टी माहिती आहेत, परंतु आपण जास्त फॅक्च्युअल गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट न करता जे काही धोरणात्मक बाबी आहे त्यांच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग शेतकरी नेत्यांची मागणी काय आहे, तर आपल्या शेतकरी नेत्यांची मागणी जी आहे तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मागणी हीच आहे की देशातून सध्या कापसाची निर्यात होताना दिसत नाही आहे. तर देशातून किमान 50 लाख गाठी निर्यात केल्या जाव्यात आणि ज्याप्रमाणे साखरेच्या निर्यातीसाठी आपण सबसिडी देतो तशीच कापूस गाठींच्या निर्यातीसाठी देखील सबसिडी दिली पाहिजे. मग जेणेकरून आपला जो कॉटन घेणारा जो शेतकरी आहे आणि स्पेशली आपल्याला माहितीच आहे की कापसाची जी काळी मृदा रेगूर मृदा त्या मृदेमध्ये हे कापसाचं पीक येतं आणि महाराष्ट्रामध्ये हे मराठवाडा विदर्भातला जो परिसर आहे त्याच्यामध्ये हे कॉटनचं पीक घेतलं जातं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिथला शेतकरी हे पीक घेत असतो. तर त्यांना जर चांगला भाव मिळाला, त्या पिकाला जर चांगले पैसे मिळाले तर त्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये ही चांगली वाढ होऊ शकते. तर आपण आता पुढच्या न्यूजकडं जात आहोत. त्याच्यामध्ये एक छोटी न्यूज जी आहे त्याच्यामध्ये खडकवासला पर्यटन स्थळ विकसन प्रस्ताव भासणार. तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने खडकवासला धरणा नजीक असलेल्या मोकळ्या जागेत 28 एकर जागेत पर्यटन स्थळ विकसित करण्याचा जो प्रस्ताव होता तर सध्या तो प्रस्ताव जो आहे तर तो गुंडाळण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर पुढं कार्यवाही झालेली नाही आहे. तर एक छोटीशी न्यूज होती ती आपल्याला फक्त माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर करोना महासाथीनंतर ससून रुग्णालयातील पहिले अवयवदान. तर महासाथीच्या काळात पुणे शहर आणि परिसरातील रुग्णांवरील करोना उपचारांचे प्रमुख केंद्र ठरलेले जे ससून रुग्णालय आहे तर तिथं नुकताच 24 वर्षे मेंदूमृताचे अवयवदान यशस्वी झालेलं आहे. तर महासाथीनंतर ससून रुग्णालयाकडून यशस्वी करण्यात आलेले पहिले अवयवदान ठरलेलं आहे. तर सार्वजनिक आरोग्य सेवा देणारं हे ससून रुग्णालय एक महत्त्वाचं आरोग्य केंद्र आहे. तर त्याच्या संदर्भात ही एक महत्त्वाची बातमी आहे. तर त्यानंतर जर एक लोकल पद्धतीच्या बातम्या आहेत तिथं. त्याच्यानंतर करिअर वृत्तांतमध्ये कृषी घटकाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्व. तर त्या संदर्भातही विद्यार्थ्यांनी जर हे वाचलं तरीसुद्धा ते खूप छान न्यूज दिलेली आहे. त्याच्यानंतर राज्यातून 90,000 टन केळींची निर्यात. तर आता परीक्षेच्या दृष्टीनं डायरेक्ट याच्यावर प्रश्न येणार नाही आहे, परंतु सध्या महाराष्ट्र राज्यातला जो शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात जळगाव, सोलापूर आणि कोल्हापुरात निर्यातक्षम केळींचं जे उत्पादन घेतलं जात आहे तर जवळपास 90,000 टन केळींची निर्यात झालेली आहे. तर त्याच्यामध्ये राज्याच्या विविध भागातील शेतकरी सध्या निर्यातक्षम केळींचे उत्पादन घेत आहेत. दर्जेदार टिश्यू कल्चरची रोपे, ठिबक सिंचन प्रणाली, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि केळीच्या गाडाचे संरक्षण करणारे
लागणाऱ्या पिशव्या, सुसज्ज काढणी पश्चात यंत्रणा, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना होणारे मार्गदर्शन, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून राज्याच्या केळी निर्यात जी आहे ती वाढलेली आहे. तर आपल्याला वेगवेगळा प्रश्न कसा येऊ शकतो की भारतीय शेतमाल जो आहे किंवा महाराष्ट्रातली जी कृषी निर्यात आहे तर ती कृषी निर्यात वाढीसाठी शासन स्तरावर कोणते प्रयत्न आहेत किंवा शासन स्तरावर कोणकोणते धोरणं राबवली जात आहेत किंवा महाराष्ट्राची जी कृषी निर्यात आहे तर ती कृषी निर्यात वाढवण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. मग असाही तुम्हाला एक जनरल येऊ शकतो की जनरल कृषी उत्पादन किंवा त्याच्यामध्ये प्रिसाइजली असा पण विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्याचं जे फलोत्पादन आहे तर ते फलोत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी किंवा फलोत्पादन क्षेत्रातील जे उत्पादने आहेत तर ते उत्पादने निर्यात करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणकोणत्या विकासाची जी धोरणं आहेत ती राबवली पाहिजेत किंवा कोणकोणत्या विकासाच्या ज्या स्टेप्स आहेत त्या घेतल्या पाहिजेत. तर त्या संदर्भात तर जे दिलेलं आहे की टिश्यू कल्चरची रोपं, ठिबक सिंचन प्रणाली, सूक्ष्म अन्नद्रव्य, अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या ज्या मार्ग आहेत तर ते मार्ग किंवा त्या उपाययोजना करून आपण निर्यातक्षम उत्पादनं बनवली पाहिजेत. मग ते फक्त केळीमध्येच नाही, द्राक्ष असतील, डाळिंब असतील किंवा इतर वेगवेगळी पिकं असतील, फुलांच्या संदर्भातलं उत्पादन असेल तर ते उत्पादन आपण निर्यातक्षम बनवून ते आपण वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात केलं तर आपल्या देशातील किंवा राज्यातील शेतकऱ्यांना जो आहे तर त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर इतर ज्या छोट्या बातम्या आहेत तर त्याच्यामध्ये एक शेवटची जी बातमी आहे तर त्याच्यामध्ये देशाच्या सर्वसमावेशक डिजिटल प्रगतीवर जागतिक झोत अमिताभ कांत. तर सध्या G20ची जी पुढच्या वर्षी जी भारतामध्ये बैठक होणार आहे तर त्याच्या संदर्भात देशभरामध्ये आपण वेगवेगळ्या मीटिंग आयोजित करत आहोत. तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मानव केंद्रित दृष्टिकोनाचा भारताने जगापुढे आदर्श निर्माण केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा असतील तर त्याच्या गतिमान विकासातून आर्थिक समावेशकता आणि शेतीपासून आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रापर्यंत तंत्रज्ञान सुलभ विकासाचे प्रारूप भारताने निर्माण केलेले आहे. G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून हे जे वेगवेगळ्या क्षेत्रातील जे विकासाचं जे प्रारूप आहे तर ते आपण वेगवेगळ्या देशांपुढं किंवा जगापुढं मांडणार आहोत. तर त्या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका जी आहे किंवा नीती आयोगाची जी भूमिका आहे तर ती भूमिका मांडलेली आहे. विकासात विदा मध्यवर्ती, विदा म्हणजे डेटा किंवा माहिती. तर कोणत्याही देशाच्या विकासात्मक उद्दिष्ट जे आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी डेटा हा कायम महत्त्वाचा पैलू आहे आणि भारताला विकास, नाविन्यता, पारदर्शकता याच अंगाने या सगळ्या पैलूंचा फायदा झालेला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं वेगवेगळ्या शासनाच्या ज्या स्कीम्स असतील, वेलफेअर स्कीम्स, योजना, तर त्यांचा आपल्याला बेनिफिट द्यायचा असेल किंवा आपण जे शेतकऱ्यांना आता सध्या पेमेंट आपण ट्रान्सफर करतोय वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, PM किसान सन्मान निधी असेल किंवा इतर योजनांच्या माध्यमातून, तर त्याच्यासाठी डेटा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. डेटाशिवाय आपण कोणतंही विकासात्मक जे प्लॅनिंग आहे तर ते प्लॅनिंग आपण करू शकत नाही. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि या डेटाचा वापर करून आपण लोकांचं जगणं जे आहे तर ते कशा पद्धतीनं सुसह्य करू शकतो, वेगवेगळ्या योजनांचा त्यांना कसा फायदा देऊ शकतो, तर या संदर्भातही भारत आपले जे प्रयत्न आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील तर त्याचं एक प्रारूप जे आहे तर ते जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण आता आजचा जो लोकसत्ता डिस्कशन किंवा न्यूज ॲनालिसिस जे आहे तर ते आपण आता पूर्ण केलेलं आहे. तर धन्यवाद.